नमस्कार. मी सिद्धी सुहास नाईक. माझ्या चॅनलचं नाव आहे सिद्धीज ग्रामर हॅक्स. आज आपण एकाच भागामध्ये समासाच्या चारही मुख्य प्रकार त्याचबरोबर त्यांचे उपप्रकार यांची ओळख करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम समासाचे चार प्रकार: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासाची आपण ओळख करून घेऊया. पहिले पद महत्त्वाचे असते. यानंतर याच्यामध्ये नामाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो. आता हे उपसर्ग कोणते? तर संस्कृतमधले आ, प्रति, यथा. फारसी भाषेतील गैर, बे, बिन, हर, दर. द्विरुक्ती शब्द म्हणजे एकाच शब्दाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती असे होतात असे शब्द. आता बघा, आमरण, आमरण, मरणापर्यंत. यथा अधिक शक्ती, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. अशा प्रकारचे हे शब्द असतात. यांचा विग्रह एकदा पाहून घ्या. आ जन्म, जन्मापासून. प्रतिक्षण, प्रत्येक क्षण. यथाविधी, विधीप्रमाणे. गैरहजर, हजेरीशिवाय. दररोज, प्रत्येक दिवशी. बिनतक्रार, तक्रारीशिवाय. हर घडी, प्रत्येक वेळेस. दारोदार, प्रत्येक दारी. पावलोपावली, प्रत्येक पावली. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी. अशा प्रकारे त्याचे विग्रह होतात आणि याला आपण म्हणतो अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार तत्पुरुष समास. दुसरे पद याच्यात महत्त्वाचे असते. तत्पुरुष समासाचे पहिला उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. याच्यामध्ये विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लागतो. राम शरण, रामाला शरण, द्वितीया विभक्ती आहे यात. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तृतीया विभक्ती आहे. गाय रान, गायीसाठी रान, चतुर्थी विभक्ती आहे. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, पंचमी विभक्ती. राजवाडा, राजाचा वाडा, षष्ठी विभक्ती. वनभोजन, वनातील भोजन, सप्तमी विभक्ती. अशा प्रकारे ज्यांना विभक्ती प्रत्यय लागतो त्यांना आपण म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास. यानंतर दुसरा नय तत्पुरुष समास. याच्यामध्ये निषेध दर्शवणारे शब्द असतात. अन्याय, नापसंत, बेसावध, निर्दोष. याचा विग्रह तुम्ही नाही न्याय, पसंत नसलेला, सावध नसलेला, दोष नसलेला असा करायचा आहे. यानंतर तिसरा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. याच्यामध्ये विशेषण महत्त्वाचं आहे. ज्या नामाच्या आधी विशेषण लागतात त्यांना डोळे झाकून कर्मधारय समास लिहायचं आहे. महादेव, महान असा देव. महान हे विशेषण लागलं आहे. मातृभूमी, मातेसारखी भूमी, माता हे त्याचं विशेषण लागलं आहे. अमर ज्योती, अमर अशी ज्योती. विद्याधन, विद्या हेच धन. यानंतर द्विगु समास. याच्यामध्ये संख्या विशेषण येतं. ज्या नामाच्या आधी संख्येचा उच्चारण होतो त्याला उल्लेख होतो त्याला आपण द्विगु समास म्हणतो. नवरात्री, 9 रात्रींचा समूह. त्रिदल, 3 दलांचा समूह. चौकोन, 4 कोणांचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. यानंतर मध्यम पदलोपी समास. याच्यामध्ये पहिलं पद नाम आणि दुसरं पदही नाम असतं, परंतु याचा जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळेला मध्ये काही शब्द घालून त्याचा विग्रह केला जातो. आता इथे बघा, कांदे, पोहे. कांदे हे एक नाम आहे, पोहे हे एक वेगळं नाम आहे. पण जेव्हा हा सामासिक शब्द तयार होतो तो कसा तयार होतो? तर कांदे घालून केलेले पोहे. यानंतर मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने झालेला भाऊ. तर लक्षात काय ठेवायचं आहे? मध्यम पदलोपी समास म्हणजे मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये खातेसंबंध आणि नातेसंबंध दर्शवले जातात. यानंतर उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. याच्यामध्ये दुसरे जे पद असतं ते धातुसाधित असतं, परंतु त्याचा क्रियापद म्हणून वाक्यात उपयोग केला जात नाही. जसं ग्रंथकार, ग्रंथ करणारा. शेतकरी, शेती करणारा. दुःखद, दुःख करणारा. आणि पंकज,
पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मणारा, म्हणजे चिखलात जन्मणारा. पण इथे बघा नारा, नारा हे प्रत्यय लागलेलं आहे. पण इथे बघा आता एक छोटंसं वाक्य, चालणे म्हटलं तर ते क्रियापद होणार नाही, पण चालतो म्हटलं तर ते क्रियापद होणार. म्हणजेच करणारा, बोलणारा, खाणारा, पिणारा, नारावाले जे प्रत्यय लागतात ते केव्हाच क्रियापद होत नाही. म्हणजे अशा सामासिक शब्दांचा जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळेला त्याला उपपद किंवा कृदंत समास असं म्हटलं जातं. यानंतर शेवटचं अलुक तत्पुरुष समास. याच्यामध्ये जास्त लक्षात ठेवू नका बाळांनो, फक्त हे जी लिहिलेली नामं आहेत तीच फक्त तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. आणि बोर्डाच्या परीक्षेला 10वी आणि 12वीला यापैकी एकतर विभक्ती तत्पुरुष समास तुम्हाला येईल आणि कर्मधारय समास, द्विगु समास, मध्यमपद लोपी समास हे तीनही महत्त्वाचे आहेत इयत्ता 10वी आणि 12वीसाठी. यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. याच्यामधले जे हे उपप्रकार आहेत तीनही, इतरेत्वर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, हे तीनही बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे याचा चांगला अभ्यास करायचा आहे. द्वंद्व समासामधला पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास. याच्यामध्ये पहिलं पद नाम आणि दुसरं पदही नाम असतं आणि या दोन्ही नामांच्या मध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय व आणि हे दोन आपण वापरतो. आई वडील, आई आणि वडील, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, शर्ट पॅन्ट, शर्ट व पॅन्ट. याच्यामध्ये दोन्ही पदं एकमेकांवर अवलंबून असतात आणि पारंपरिकदृष्ट्या आपण पटकन आपल्या तोंडामध्ये येतं शर्ट पॅन्ट आणि विटी दांडू, कृष्णार्जुन, भीमार्जुन असे शब्द आपल्या तोंडामध्ये बसलेले असतात. असे शब्द जेव्हा येतात तेव्हा त्याला इतरेतर द्वंद्व म्हणतात. म्हणजे इतर कुणीही याच्यामध्ये येणार नाही, हेच महत्त्वाचे आहेत. यानंतर दुसरा आहे द्वंद्व समासाचा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. याच्यामध्ये पहिलं पद विशेषण, दुसरं पदही विशेषण, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय किंवा अथवा वा या दोन विशेषणांमध्ये येतात. आणि याच्यामध्ये विकल्प म्हणजे वैकल्पिक म्हणजेच विकल्प म्हणजेच विरुद्धार्थी शब्द येतात. पास नापास, पास किंवा नापास, सुख दुःख, सुख अथवा दुःख, देव दानव, देव वा दानव, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य अशी विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्याने समानार्थी शब्द, सामासिक शब्द तयार होतो. यानंतर समाहार द्वंद्व समास हा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समासाचा. तोही अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेला. याच्यामध्ये पहिलं पद नाम आणि दुसरं पदही नाम असतं. या दोन्ही नामांच्या मध्ये ह्याच्यामध्ये दोन्ही नामांच्या मध्ये येत नाही. बघा आता इकडे वगैरे आणि इत्यादी हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय याच्यात वापरलं जातं. एकाच गटामध्ये बसणारे शब्द ह्याच्यामध्ये असतात. बघा मीठ भाकर. आता याच्यामध्ये बघा जेव्हा आपण याचा विग्रह करतो तेव्हा हे शब्द जसेच्या तसे तुम्ही सुरुवातीला लिहायचे आहेत आणि नंतर लिहा इत्यादी वगैरे असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे मीठ भाकर इत्यादी. जेव्हा तुम्ही याचा विग्रह करणार तेव्हा मीठ भाकर इत्यादी, भाजीपाला वगैरे, केर कचरा इत्यादी, शेतीवाडी इत्यादी असं लिहिलं तरी चालेल. किंवा मीठ भाकर व इतर साधे पदार्थ, भाजीपाला व इतर तत्सम वस्तू, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ अशा प्रकारेही तुम्ही त्याची फोड करू शकता. अशा प्रकारे द्वंद्व समासाचे हे तीनही समास अतिशय महत्त्वाचे आहेत जे 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला येतील. यानंतर चौथा आहे बहुर्विही समास. याच्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नसतात आणि त्याचा तिसराच अर्थ निघतो. याचे जे प्रकार आहेत ना बाळांनो ते तुम्हाला प्रकार विचारले जाणार नाहीत 10वी आणि 12वीच्या परीक्षेला. तुम्हाला डायरेक्ट कोणता समास आहे तो विचारणार. तो मुख्य जो समासाचं नाव आहे बहुर्विही समास हे तुम्हाला लिहायचं आहे. तरी सुद्धा थोडीशी ओळख. पहिला पाहूया विभक्ती बहुर्विही समास. याचे दोन उपप्रकार पडतात. समानाधिकरण विभक्ती बहुर्विही समास आणि व्याधिकरण विभक्ती बहुर्विही समास. त्यामध्ये बघा लक्ष्मी कांता, ज्याची असा तो लक्ष्मीकांत म्हणजेच विष्णू. आता लक्ष्मी ही प्रथमा विभक्ती आहे आणि कांता ही प्रथमा विभक्ती आहे. जेव्हा दोन्ही प्रथमा विभक्ती आली तर त्याला म्हणणार समानाधिकरण
समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. याच्यानंतर गजाचे आहे आनन असा तो, गजानन म्हणजे गणेश. याच्यामध्ये गजाचे षष्टी विभक्ती आली आहे आणि इथे प्रथमा विभक्ती आली आहे, म्हणजे विभक्ती दोन्ही वेगवेगळ्या आहेत. त्यावेळेला व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही समास होतो. पण याच्यासाठी तुम्ही इतक्या खोलात जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त अशा प्रकारे सामासिक शब्द येतील, लक्ष्मीकांत, लंबोदर, गजानन, चक्रपाणी, तेव्हा त्याचं उत्तर लिहायचं बहुव्रीही समास. याच्यात दुसरा प्रकार आहे नय बहुव्रीही समास. नकार दर्शवणारे असतात. निर्बळ, अखंड, नाखुश अशा प्रकारे हे सर्व उपसर्ग लागलेले शब्द तुम्हाला सामासिक शब्द पाहायला मिळतील. त्याचा जेव्हा तुम्ही विग्रह कराल त्यावेळेला नाही बळ ज्याच्या पाशी असा तो असा करायचा आहे. अखंड, नाही खंड ज्याला असा तो, या सर्वांनाच आपण नय बहुव्रीही समास म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे सहबहुव्रीही समास. सबल, सहपरिवार, सनात, सप्रेम, स आणि सह लावून आलेले शब्द असतात. बलाने सहित असा तो, परिवाराने सहित असा तो. जेव्हा याचा आपण विग्रह करतो त्यावेळेला सहित 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 हा शब्द आला पाहिजे. त्याला म्हणतात सहबहुव्रीही समास. याच्यानंतर प्रादी बहुव्रीही समास. प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा प्रकारचे उपसर्ग याला लागतात. सुमंगल, प्रबळ, विख्यात, दुर्गुणी, मंगल आहे असे ते, अधिक बलवान असा तो, विशेष ख्याती असलेला असा तो, गुणांपासून दूर असलेला असा तो, याला म्हणणार प्रादी बहुव्रीही समास. परंतु याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला यापैकी कोणता शब्द आला, यापैकी कोणता शब्द आला, यापैकी कोणता शब्द आला, किंवा देवबाप्पांची अशी नावं येतात. आध्यात्मिक नावं आणि आध्यात्मिक शब्द याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असतात. त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहायचं आहे बहुव्रीही समास. आणि अशा प्रकारे संपूर्ण समासाची ओळख तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओत झालेली आहे. तर माझा हा आजचा समासाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये समासाचे मुख्य 4 प्रकार आणि त्याचे उपप्रकार तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आपल्या मित्रांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सिद्धीज ग्रामर हॅक्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.